नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश विषयातील सिंग्युलर अँड प्लुरल नंबर हा ग्रामरचा घटक शिकणार आहोत। एक वचन आणि अनेक वचन। त्यातील पहिला नियम, सामान्य नामाच्या शेवटी एस प्रत्यय जोडून अनेक वचन कसं तयार करायचं आहे। सामान्य नाम म्हणजे कोणते? बॅट, कॅट, बॉल, आय, डे, टॉय, हाऊस, जे थोडक्यात प्रॉपर नाउन नसतात, विशेष नाम नसतात। सिंगुलर बॅट, बॅट्स, फक्त एस जोडायचा आहे। कॅप, कॅप्स, बॉल, बॉल्स, आय, आईज, डे, डेज, टॉय, टॉयज, हाऊस, हाऊसेस। दुसरा नियम आहे, सामान्य नामाच्या शेवटी एस, एस एच, सी एच किंवा ओ हे लेटर आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत। असेल तर शेवटी ईएस जोडून अनेक वचन तयार करायचे। सामान्य नामाच्या शेवटी, हे सुद्धा सर्व सामान्य नामच आहेत, परंतु त्यांच्या शेवटी काय आहे? एकतर एस लेटर असेल किंवा एस एच असेल, सी एच असेल किंवा ओ असेल। बस, बसेस, क्लास, क्लासेस, डिश, डिशेस, बेंच, बेंचेस, फॉक्स, फॉक्सेस, मैंगो, मैंगोज, बुश, बुशेस, ब्रश, ब्रशेस, मैच, मैचेस, हीरो, हीरोज, बॉक्स, बॉक्सेस, ब्रांच, ब्रांचेस। अपवाद आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। फोटो ओ आहे शेवटी, तो ओ असेल तर आपण ईएस जोडलेला आहे, परंतु अपवाद आहे फोटो, फोटोज फक्त एस जोडायचा आहे। बांबू, इथे सुद्धा फक्त एस जोडायचा आहे। स्टुडिओ, इथे सुद्धा फक्त एस जोडायचा आहे। ऑक्स, ऑक्सन, हे अपवाद आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। नंतर आपण तिसरा नियम पाहणार आहोत। सामान्य नामाच्या शेवटी वाय असेल आणि त्यापूर्वी व्यंजन असेल तर वायच्या जागी आय अक्षर येते आणि त्यानंतर ईएस जोडायचा आहे। बेबी, वाय च्या ठिकाणी आय येणार, नंतर ईएस जोडायचा आहे। बेबीज, स्टोरी, वायच्या ठिकाणी आय, नंतर ईएस जोडायचा आहे। सिटी, वायच्या ठिकाणी आय येणार, ईएस जोडायचा आहे। लेडी, वायच्या ठिकाणी आय, नंतर ईएस, लेडीज। हॉबी, हॉबीज। व्यंजन इंग्लिश ग्रामर मध्ये किती आहेत? थोडक्यात 21 आहेत आणि बाकीचे जे 5 लेटर्स आहेत ते स्वर आहेत। ए, ई, आय, ओ, यू हे वॉवेल्स आहेत, स्वर। हे स्वर सोडून बाकीचे सर्व व्यंजन आहेत। एबीसीडी मध्ये 26 अक्षर आहेत, त्याच्यापैकी हे 5 स्वर आहेत। ए, ई, आय, ओ, यू हे पाठच करायचे, बाकीचे सर्व व्यंजन आहेत। आणि ती जर व्यंजन वायच्या अगोदर आली तर वायच्या ठिकाणी आय लिहायचा आहे आणि नंतर ईएस जोडायचा आहे अनेक वचन करताना। सामान्य नामाच्या शेवटी वाय असेल व त्यापूर्वी स्वर असेल, ए, ई, आय, ओ, यू यापैकी कोणतेही एक लेटर असेल तर वाय अक्षर कायम राहते, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही। वायच्या ठिकाणी आय लिहायचा नाही, फक्त एस हा प्रत्यय जोडायचा आहे। बॉय, बॉईज, टॉय, टॉयज, की,
keys, day, days, way, ways. हे जे लेटर आलेले आहेत ते काय आहेत? स्वर आहेत, वॉवेल्स आहेत. त्यामुळे वायचा हा नियम जर लक्षात ठेवला तर आपल्याला परीक्षेला कोणताही प्रश्न आला तर सोडवता येतोय. यानंतर आपण पाहणार आहोत सामान्य नामाच्या शेवटी एफ किंवा एफ ही अक्षरे येतात तेव्हा ती लोप होतात, म्हणजे निघून जातात किंवा ती लिहायची नाहीत आणि त्याऐवजी VES जोडायचं आहे. लिव्ह एफ कट करून त्याऐवजी VES लिहायचं आहे. लिव्स हाफ HAL VES जोडायचं आहे. लाईफ LI VES. लिव्स थिप फ्यूज लोफ LOA F कट करायचा आहे, VES जोडायचा आहे. लोज वाईफ WI F ऐवजी VES जोडायचा आहे. वाईज. परंतु काही अपवाद आहेत. रूफला F इथे कट करायचा नाही, फक्त S जोडायचा आहे, म्हणजे रूफ्स होणार. सेप्स होणार. प्रूफ्स फक्त S जोडायचा आहे. चिप्स हे अपवाद आहेत. हे शब्द आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत. इथे नियम F आणि किंवा FE असेल तर त्याचा लोप होणार आहे आणि त्याऐवजी VES जोडायचा आहे. काही एकवचनाच्या शब्दामध्ये स्वरात बदल होऊन त्याचं अनेक वचन होणार आहे. इथे शब्द मॅन आहे, त्याचा अनेक वचन लिहिताना आपण मेन लिहितो. वुमॅन आहे तर याचा आपण अनेक वचन वुमेन लिहितो. स्वरामध्ये बदल झालेला आहे. फूट फीट, टूथ टीथ. काही एकवचन आणि अनेक वचन रूपी सारखे असतात. शिप, डिअर, हेअर, फिश, डझन, म्युझिक. हे सारखे शब्द एकवचनामध्ये पण तेच असणार आहेत आणि अनेक वचनामध्ये पण तेच असणार आहेत. आणि काही वेगळी रूप आहेत. चाइल्डचा पण चिल्ड्रन लिहितो. माउस, माइस. अशा प्रकारे आपण आज सिंग्युलर आणि प्लुरल नंबर सर्व पाहिलेले आहेत नियम.